ज्यांनी ज्यांनी खाताक्षणी पटी संखा योनिसो पिंड पातंग पटी सेवामी, म्हणजे हे जेवण मी जे करत आहे कशासाठी करत आहे, नमदाय मर्द बनण्यासाठी, नमंडनाय मुंडीत बनण्यासाठी नाही, नमंडनाय म्हणजे असं गुबगुबीत होण्यासाठी नाही, पहिलवान बनण्यासाठी नाही, याव देवई मत्स्य कायस, ही जी आपली काय आहे ही मत्स्य कायस ठितिया यापनाय विहंसु परती, या ब्रह्मचारी अनुगाहाय, हे ब्रह्मचर्याचं पालन करता यावं म्हणून आम्ही जेवण करतो की आहाराची गरज आहे. ब्रह्मचर्य इति पुराणांचं वेदना पटी हंकामी, ज्या भुकेच्या जुन्या वेदना उत्पन्न झाल्यात त्या क्षमावण्यासाठी, नवंच वेदना न उपादेसामी, आणि ज्या नवीन वेदना उत्पन्न होणार आहेत त्या न उत्पन्न होण्यासाठी, यात्राच मे, आणि ही मनुष्य जीवनाची यात्रा, भविष्यती म्हणजे भविष्यामध्ये जगण्यासाठी, भविष्यती अनुवज्जताच फासो विहारोचाती, माझं जीवन सुपूर्वक चालावं, शील पालन करता यावं, ध्यान करता यावं म्हणून मी हे आहार घेतलेला आहे. म्हणजे बघा भिक्षूने घेतलेला आहार कशाला घ्यावा, बुद्धाने सगळ्यांना सांगितलेले, तुम्हाला सगळ्यांनी बी सांगितलेले, पण आता तुम्ही म्हणत नाहीत, तर प्रत्येकाला सांगितलेलं आहे की आहार कसा घेतला पाहिजे, आहार कशासाठी घेतला पाहिजे. आहार घेण्याचं कारण काय आहे, आहार घेण्याचं जे काही मूळ कारण आहे, आहार घेण्याचं जे मूळ कारण आहे ते मूळ कारण जर आपण नीट पाहिलं तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येईल की आहार कोणता बी आहार घ्या, मग समजा अति 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 तिखट खाणं, सेंटरला त्याच्यामुळे भोजन कसं देतात की कमीत कमी तिथं वर्तमान काळामध्ये राग द्वेष मोह मोठी तणाव उत्पन्न होणे, तृष्णा उत्पन्न होणे म्हणून